विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचे विद्यार्थी, आपण भूमिती या विषयाला सुरुवात केली आणि या विषयाचा अभ्यास करत असताना सुरुवातीलाच आपण 4 गुणधर्म पाहिले, प्रॉपर्टी पाहिले. त्या प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित सोडवायच्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीचे हेडिंग हे गुणधर्म ते पाठांतर करायचे. काय 4 गुणधर्म पाहिले बघा, मी लिहून ठेवले. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे काय पाहिलं आपण, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. दुसरा गुणधर्म काय पाहिला, द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. जर का पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध काय सांगितलंय, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं. आणि चौथा आपण गुणधर्म पाहिला होता की ट्रायंगल्स विथ इक्वल बेस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल इन एरियाज. जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे कशी असतात, समान असतात. तर या 4 गुणधर्मावर आधारित तुमचा आहे प्रॉब्लेम सेट 1.1. बरोबर, ते आपण एक्झाम्पल पाहणार आहोत या लेक्चरला. पहिले एक्झाम्पल काय बघा, बेस ऑफ ट्रायंगल इज 9. एका त्रिकोणाचा पाया 9 दिलाय, हाईट इज 5 आणि उंची काय दिली आहे 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिलाय 10, हाईट इज 6 आणि उंची काय दिली आहे 6. फाइंड द रेशियो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. तर त्या दोन त्रिकोणांच्या काय सांगितलंय, क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता मी आकृती काढली, आकृतीने सोडवू शकता किंवा फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल असं लिहिलं तरी चालेल. आता पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा बेस किती दिलाय बघा 9, आपण किमती टाकूया. आणि हाईट किती दिली रे 5. दुसरा जो ट्रायंगल दिलाय, त्रिकोण दिलाय, त्याचा पाया किती दिलाय, बेस काय दिलाय 10 आणि हाईट काय दिलाय 6. बरोबर, आकृतीने सोडवलं तरी चालेल. आकृती नसताना तुम्ही फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल, पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण, पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 असं जर लिहिलं तरी चालेल. माझ्या आकृतीवरून लिहायचं असेल तर कसं लिहायचं बघा. नंबर 1, इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये काय रे, BC इज बेस, म्हणजे BC हा काय पाया आहे, अँड AD इज करस्पॉन्डिंग हाईट. करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे काय रे, त्रिकोण ABC मध्ये BC हा काय झाला पाया आणि AD ही काय संगत उंची. करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे संगत उंची. आता त्रिकोण PQR मध्ये कसं लिहा, इन ट्रायंगल PQR पाया कोणता आहे रे QR. QR इज बेस and PS is corresponding height. म्हणजे काय रे, म्हणजे काय, त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया आहे आणि PS ही काय दाखवली आपण, उंची दाखवली. समजा विदाउट आकृतीचं लिहायचं असेल तर कसं लिहाल, इन फर्स्ट ट्रायंगल बेस इज 9 and corresponding height is 5. सेकंड ट्रायंगल बेस इज 10 आणि करस्पॉन्डिंग हाईट इज 6. डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता इथे बघा, पाया आणि उंची दोन्ही दिले, पाया आणि उंची दोन्ही दिलं असेल, अशा वेळेला दोन त्रिकोण वेगवेगळे असतात, पाया आणि उंची दोन्ही दिलेले असतात आणि 4 किमती देतात. त्यावेळेला कुठला गुणधर्म वापरायचा, पहिला. कोणता गुणधर्म वापरणार, पहिला. मग पहिला गुणधर्म पाठांतर केलेला पूर्ण लिहायचा. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार ऑफ देअर बेसेस म्हणजे पाया आणि करस्पॉन्डिंग काय लिहाल, हाईट.
बरोबर. हा गुणधर्म पाठांतर करून तुम्हाला लिहायचे आहे पूर्ण, कळतंय? किंवा रिझन लिहिलं तरी चालतं, कळतंय ना? बेस आणि हाईटचं. पण मोस्टली तुम्ही काय करा, पूर्ण गुणधर्म लिहा. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर गुणधर्म पूर्ण लिहिलेला अधिक चांगला. म्हणून काय सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे पहिला त्रिकोण, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे दुसरा त्रिकोण. बरोबर. आता ते काय सांगितलंय पहिल्या गुणधर्मामध्ये की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. याचा पाया कोणता येईल रे, बीसी, आणि उंची कोणती घेतली आपण, एडी. बरोबर. याचा पाया कोणता घेतलाय, क्यूआर, आणि उंची कोणती घेतली, पीएस. म्हणून डावी बाजू तीच, इथे बीसी ची किंमत टाका, 9 गुणिले 5 आणि 10 गुणिले 6. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये नाही लिहिलं तरी चालेल, पण सर्वात शेवटी डावी बाजू लिहायला विसरायचा नाही. बरं. आता इथे भाग घालवा किंवा गुणाकार करून भाग घालवा. भाग घालवायचा असेल तर कशाने भाग घालवायचा तुम्हाला सांगितलंय, पेन्सिलने भाग घालवायचा. 5 एके 5, 5 दुनी 10, इथे किती येईल, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. म्हणजे इथे काय येईल उत्तर, 3 एके 3 आणि बेदुनी 4. किंवा गुणाकार करून भाग घालवा, उत्तर सेम येणार. अशा प्रकारे पहिले एक्झाम्पल सोडवले आपण. पुन्हा सांगतोय, आकृतीवरून सोडवा किंवा आकृती नसताना सोडवलं तरी चालेल. गुणधर्म मात्र हे चारही काय करायचे आहेत, पाठांतर करायचे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलंय बघा, बीसी परपेंडिक्युलर एबी, एडी परपेंडिक्युलर एबी, म्हणजे बीसी एबी वरती लंब आहे, एडी एबी वरती लंब आहे. BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. म्हणजे त्रिकोणाची नावं पण दिलेत, त्याच्यानंतर BC आणि AD च्या किमती दिलेत, आणि तुम्हाला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्रिकोण कसे घ्यायचे, काय घ्यायचे, जास्त विचार करायचा नाही. त्रिकोणाची नावं प्रश्नामध्ये दिलेली असतात. म्हणजे पहिला जो त्रिकोण घेणार आहे तुम्ही ABC, आणि दुसरा जो त्रिकोण घेणार आहे तो ADB. बघा, त्रिकोण तुम्हाला सांगितलं पहिल्याच लेक्चरला की भूमितीमध्ये प्रश्नामध्येच उत्तर असतात, ते तुम्हाला फक्त शोधता यायला पाहिजे. आता इथे त्रिकोण एबीसी मध्ये सकाळी सांगितलं तुम्हाला की बीसी लंब एबी आहे. बीसी हा एबी वरती लंब टाकला, याचा अर्थ बीसी ही उंची झाली आणि एबी हा काय झाला, पाया. बघा, बीसी लंब एबी आहे म्हणजे एबी हा पाया आहे आणि बीसी ही उंची आहे. कळतंय का? आता हा त्रिकोण एडीबी, इथे काय दिले बघा, एडी लंब एबी म्हणजे याचा अर्थ एडी उंची आहे, एबी काय झाला, पाया. म्हणजे इथे काय येईल, एबी पाया येईल आणि एडी काय होईल, उंची होईल. आता नीट तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे सुद्धा बघा एबी पाया आहे आणि इथे पण एबी पाया. दोन्ही त्रिकोणांना पाया एबी समान आहे, कॉमन आहे. याचा अर्थ गुणधर्म कुठला वापरणार तुम्ही, दुसरा. एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ काय रे, इक्वल बेसिस, पाया समान आहे, आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग काय येणार, हाईट. म्हणजे काय रे, जर का पाया समान असेल, पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत उंचीच्या प्रमाणात असते. प्रोपोर्शनल म्हणजे प्रमाणात, करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे संगत उंची. पाया समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कोणता दिला रे, एबीसी, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता दिलाय, एडीबी. बरोबर. पाया समान आहे म्हणजे उंचीच्या प्रमाणात. उंची कोणती येईल, बीसी, आणि कोणती येईल, एडी. किमती टाकूया आपण. बीसी किती दिले, 4, एडी किती दिले, 8. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू 4 एके 4, 4 दुने 8. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आला, 1:2. कळतंय इथपर्यंत? अशा प्रकारे आपण दुसरं एक्झाम्पल घेतलंय. आता तिसरं एक्झाम्पल बघा काय दिलंय ते.
तुम्ही दुसरं एक्झाम्पल लिहून घ्या, तोपर्यंत मी तिसरं एक्झाम्पल काढतो. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये कोणता गुणधर्म यूज करायचा आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय दिलंय? त्रिकोण दिलाय पी क्यू आर. पी क्यू आर आणि दोन उंची दिले. पहिली उंची दिले पी एस आणि दुसरी उंची दिले क्यू टी. बरं, तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये. आणि याच्यामध्ये किमती काय दिलेत बघा. किमती दिलेत आर क्यू बरोबर 6. आर क्यू बरोबर 6 म्हणजे क्यू आर 6 दिले. त्याच्यानंतर पी एस बरोबर सुद्धा 6 दिले आणि पी आर बरोबर 12. पी पासून आर पर्यंत पी आर बरोबर किती दिले? 12 दिले. तर त्यांना काय काढायचं आहे? फाइंड क्यू टी. कशाची किंमत काढायची आहे? क्यू टी ची किंमत काढायची. आता इथे थोडंसं वेगळं आहे की तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोण सांगेल रे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. बघा कोणतं सूत्र वापरायचं म्हणतोय मी? एरिया ऑफ ए ट्रायंगल. आपण पहिल्या लेक्चरला सिद्धता सोडवत असताना या सूत्रावरूनच सिद्धता सोडवलं होतं. 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आता त्रिकोणाचं नाव लिहूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर. आता नीट लक्ष द्या, थोडस इथे तुम्हाला कळलं पाहिजे. या त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर तुम्ही पाया क्यू आर घेतला, बघा मी काय बोलतो ते, पाया क्यू आर घेतला तर पाया समोरचा शिरोबिंदू, पाया समोरचा शिरोबिंदू कुठला आहे? पी. पी मधून काढलेला लंब म्हणजे कोणती उंची येणार? पी एस. कळतंय? आणि हाच त्रिकोण घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2. आता बघा मी काय बोलतो ते, जर पाया तुम्ही पी आर घेतला तर पी आर समोरील शिरोबिंदू कुठला आहे बघा? क्यू. क्यू मधून टाकलेला लंब म्हणजे काय येईल रे? क्यू टी उंची. बघा पाया तुम्ही जर क्यू आर घेतला तर उंची पी एस येईल, कारण हा विशाल कोण त्रिकोण आहे. विशाल त्रिकोणाची उंची बाह्य भागात येते. पाया समोरील शिरोबिंदूतून पायावर टाकलेला लंब आणि पाया तुम्ही समजा पी आर घेतला तर याच्या समोरचा शिरोबिंदू क्यू आहे, त्यातून टाकलेला लंब म्हणजे काय येईल? क्यू टी. म्हणजे एकदा पाया पण क्यू आर घेतला आणि उंची पी एस घेतली, एकदा पाया पी आर घेतला तर उंची कोणती येईल? क्यू टी. आता पहिलं सोडूया आपण. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर 1/2. आता इथे क्यू आर किती दिले रे? 6 आणि पी एस किती आहे? 6. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, आता इथे काय येईल? 2 ने 6 ला भाग जाईल. 2 त्रिक 6, 6 2 12, 6 त्रिक 18. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर याचं क्षेत्रफळ किती येईल? 18. बरोबर ना? आता एरिया म्हटले काय ना रे? चौरस एकक किंवा युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट. कळतं ना? म्हणजेच आपण काय लिहितो? चौरस एकक क्षेत्रफळासाठी. आता काय करायचं बघा, हे जे मिळालंय 18 ते याच्यामध्ये टाका. 1/2 पाया किती दिला रे तुम्हाला? पी आर 12 आणि क्यू टी ची किंमत काढायला सांगितली तुम्हाला. बरोबर? म्हणजे इथे काय होईल रे? 18 हे 2 किंवा इथे भाग आला तरी चालेल. इथे किती येईल बाबा? 6 गुणिले क्यू टी. म्हणजे काय येईल? 18 हे 6 गुणिले ते काय होतील? भागिले. म्हणजे किती येईल रे? 3 × 18. बरोबर? 6 त्रिक 18.
म्हणजे QT बरोबर, सॉरी इथे 6 आहे ना, म्हणजे इथे उत्तर किती येईल 3, हे गुणिले ते काय झाले भागिले, म्हणजेच इथे QT ची किंमत किती आली रे 3 एकक. कळतंय का, 3 युनिट किंवा 3 एकक. कळतंय. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळात सूत्र वापरायचे आहे, पाया उंची. एकदा पाया QR घेतला की उंची PS येते आणि एकदा पाया PR घेतला की उंची QT येते. पहिल्यांदा क्षेत्रफळ काढायचंय, आलेलं उत्तर या क्षेत्रफळाचं टाकायचं आणि उंचीची किंमत काढायची. कळतंय. अशा प्रकारे आपण तिसरं एक्झाम्पल घेतलंय. आता आपण चौथं एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल नंबर 4 बघा काय दिले तुम्हाला. AP लंब BC आणि AD पॅरलल BC, म्हणजे रेषा AD आणि रेषा BC समांतर आहेत. लक्षात ठेवा, दोन समांतर रेषेमधलं अंतर नेहमी कसं असतं, सारखं असतं. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्स्टंट. दोन समांतर रेषेमध्ये अंतर कसं असतं, नेहमी समान असतं. म्हणजे इथे या AP उंची आहे, तशी इथे जरी नवीन उंची काढली तरी सेमच येणार. म्हणजे दोन समांतर रेषेमधलं अंतर नेहमी कसं असतं, सारखं असतं. म्हणजेच इथे आपण लिहिताना असं लिहूया बघा, इकडे काय दिले ते AD पॅरलल BC, म्हणजे रेषा AD पॅरलल रेषा काय दिले BC, लाईन AD पॅरलल लाईन BC, म्हणजे रेषा AD समांतर रेषा BC. असं असेल तर काय रे, त्यांच्यामधली उंची काय असते, समान. म्हणजे काय लिहाल, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर कॉन्स्टंट. म्हणजे काय रे, ट्रायंगल कुठले दिलेत, ABC and triangle BCD have equal height. म्हणजे दोन्ही त्रिकोणांना उंची काय येईल रे, समान येईल. काय येईल, उंची समान असेल. मग आपल्या नेहमीप्रमाणे लिहूया. पहिला त्रिकोण कुठला दिलाय, ABC. इन ट्रायंगल ABC काय येईल रे, ABC. पाया कोणता येईल, BC. BC इज बेस अँड हाईट कोणती येईल रे, AP. AP इज करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे काय रे, संगत उंची. बरं, दुसरा आपला त्रिकोण कुठला आहे, इन ट्रायंगल BCD. इन ट्रायंगल BCD बघा, BCD चा सुद्धा पाया BC च येतोय. BC इज बेस, म्हणजे इक्वल बेस आहे. आणि हाईट काय येईल, AP इज करस्पॉन्डिंग हाईट. का रे, कारण काय सांगितलंय, दोन पॅरलल लाईन मधलं अंतर नेहमी कसं असतं, समान. हे पहिल्या त्रिकोणाला उंची AP येईल आणि दुसऱ्याला सुद्धा APच लिहिली तरी चालेल, किंवा इथे नवीन जरी दाखवली तरी कशी असणार, समान असणार. बरं, म्हणजे आता इथे गुणधर्म कुठला येईल रे, पाया समान आहे आणि उंची पण समान आहे. याचा अर्थ गुणधर्म कुठला येणार, चौथा. काय चौथा गुणधर्म आहे, गुणधर्म लिहायचे आहे पूर्ण. ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस and equal height are equal in areas. म्हणजे काय रे, त्रिकोणामध्ये जर का पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन, किंवा इज इक्वल टू लिहिलं तरी चालेल, इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजेच काय, हेच आपण कसं लिहितो रे, ABC छेद BCD बरोबर काय, एकास एक. काय येणार, गुणोत्तर एकास एक. म्हणजे त्याने ABC आणि BCD चं गुणोत्तर विचारलं तर काय येईल, एकास एक. हेच तुम्ही आणखी कसं लिहू शकता, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD बरोबर 1:1. याचा आणि याचा अर्थ एकच. कळतंय ना, असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण चौथं एक्झाम्पल घेतलंय. लगेच आपण पाचवं एक्झाम्पल घेणार आहे.
तुमचं एक्झाम्पल नंबर 5 बघा. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये 4 गुणोत्तर काढायचे. आपल्या नेहमीच्या पद्धतीने एक एक गुणोत्तर काढूया आपण. पहिल्यांदा पहिले त्रिकोण कसे घ्यायचे ते इथे बघायचं प्रश्नामध्ये, नंतर मग आकृतीमध्ये बघूया आपण. पहिला त्रिकोण दिलाय इन ट्रायंगल PQB आणि त्रिकोण PBC. त्रिकोण PQB व त्रिकोण PBC मध्ये. आता आकृतीवरून आपण लिहूया. बघा पहिला कुठला दिलाय PQB. इथे नीट बघा. PQB मध्ये काय ना रे, QB इज बेस, म्हणजे QB हा काय झाला पाया, अँड PQ, QB च्या समोरील शिरोबिंदू P आहे, P मधून टाकलेला लंब, PQ इज करस्पॉन्डिंग काय रे हाईट. बरोबर, करस्पॉन्डिंग हाईट. आता दुसरा कुठला दिलाय बघा PBC. नीट बघा, PBC मध्ये BC पाया येईल. पाया कोणता येईल BC, आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू Pच आहे, म्हणजे काय येणार आहे PQ इज काय येईल करस्पॉन्डिंग हाईट. याचा अर्थ इथे काय झाले बघा, कुठला गुणधर्म यूज होतोय, इथे पाया वेगळा आहे आणि दोघांची उंची काय आहे समान. उंची समान असेल तर गुणधर्म कोणता येणार तिसरा. काय लिहाल, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ काय इक्वल heights are proportional to their corresponding काय ना basis. बरं, कसं ओळखलं की दोघांनाही PQ उंची समान आहे, म्हणून गुणधर्म काय लिहिला आपण की उंची समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल कुठला घेतलाय पहिला गुणोत्तर PQB छेद एरिया ऑफ ट्रायंगल PBC बरोबर याचा पाया QB आणि याचा पाया BC. संपलं उत्तर. म्हणजे उंची समान म्हणून पायांच्या प्रमाणात. कळतंय. आता यातला दुसरं बघा, दुसरं गुणोत्तर लगेच घेऊया आपण. दुसरा फक्त तुम्हाला पाया उंची बदलायला लागेल, बाकी सर्व सेम. आता इथे दुसऱ्या यातलं दुसऱ्यामध्ये त्रिकोण कुठले आहेत बघा PBC आणि ABC. आता PBC ला पाया कोणता येईल BC आणि उंची कोणती येणार आहे रे PQ. बरं, आता ABC ला सुद्धा पाया कोणता येईल BC आणि ABC ला पाया BC आला तर शिरोबिंदूतून टाकलेला लंब कोणता येईल AD. म्हणजे इथे काय झालंय रे पाया BC समान झालाय. काय झालंय पाया BC समान झालाय, म्हणजे गुणधर्म कुठला येणार दुसरा. म्हणजे इथे काय चेंजेस होतील इक्वल बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे पाया इथे येणार आणि इथे हाईट येणार करस्पॉन्डिंग हाईट. कळतंय का बघा. म्हणजे कुठला गुणधर्म वापरला आपण दुसरा. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे जर का पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असते. म्हणून आता इथे काय येईल त्रिकोणाचे नाव दिलेलेच आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल PBC छेद एरिया ऑफ ट्रायंगल कुठला दिलाय ABC बरोबर. उंची कोणती आहे PQ आणि याची उंची कोणती आहे AD. झालं, पाया समान म्हणून उंचीच्या प्रमाणात. याच्या काही किमती दिलेल्या नाहीत, म्हणजे फक्त तुम्ही नावं लिहिणार आहात उंची आणि पायाची. आता तिसरं गुणोत्तर काय बघा. तिसऱ्यामध्ये तुम्हाला कुठल्या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर काढायचं आहे बघा इकडे, आणि गुणधर्म कुठला आहे. त्रिकोण कुठला दिलाय ABC आणि ADC बरोबर. आता ABC चा पाया कोणता येतोय बघा BC
आणि पायासमोरील उंची कोणती येईल? एडी. आता एडीसी, एडीसी हा बघा हा काटकोन त्रिकोण, पाया कोणता येईल? डीसी आणि उंची कोणती येईल? एडी. म्हणजे इथे काय झालं? परत तिसरा गुणधर्म कुठला? उंची समान झाली म्हणजे परत इथे गुणधर्म काय येणार? इक्वल हाईटचा येणार, इक्वल हाईट आणि करस्पॉन्डिंग काय येणार? बेसिस. म्हणजे जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं. म्हणजे इथे सुद्धा चेंज होणार. काय होणार? कोणाचा रेशो काढायचा? गुणोत्तराचा ए बी सी आणि कुठला त्रिकोण दिलाय? एडीसी बरोबर. पाया कोणता आहे? बीसी आणि याचा पाया कोणता आहे? डीसी. झालं. किमती काय दिलेली नाही, फक्त तुम्हाला उंची समान पायांच्या प्रमाणात लिहायचे. आता चौथं गुणोत्तर काय दिलंय बघा. चौथं पण गुणोत्तर आपण बघूया. चौथ्या गुणोत्तरामध्ये कोणते त्रिकोण घेतले आणि कोणता गुणधर्म वापरायला लागेल ते आपण पाहणार आहोत. बघा त्रिकोण कोणते घेतलेत बघा. एडीसी आणि पीक्यूसी. बरोबर. आता बघा एडीसी चा पाया कोणता येईल? डीसी आणि उंची कोणती येईल रे? एडी. आता दुसरा कुठला दिलाय? पीक्यूसी. या पीक्यूसी मध्ये पाया कोणता येईल? क्यूसी आणि उंची कोणती येणार? पीक्यू. का रे? पीक्यूसी पाया क्यूसी समोर शिरोबिंदूतून टाकलेला लंब म्हणजे इथे पाया पण वेगळा आहे आणि उंची पण वेगळी आहे. जर पाया उंची दोन्ही वेगळा असेल तर गुणधर्म कोणता वापरायचा? पहिला. कोणता वापरायचा गुणधर्म? पहिला. पाया आणि उंची दोन्ही दिला असेल, पाया आणि उंची दोन्ही दिला असेल तर काय येईल? इज इक्वल टू द रेशो काय येणार आहे? ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग काय येणार आहे? हाईट. म्हणजे काय रे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एडीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी बरोबर याचा पाया डीसी आणि उंची एडी, याचा पाया क्यूसी आणि उंची पीक्यू. झालं. अशा प्रकारे पाया आणि उंची दोघांचा काय येणार आहे? गुणाकार. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. हे पहिला गुणधर्म वापरला. अशा प्रकारे एक्झाम्पल 5 आपण सोडवून झालंय. तर इथे लक्षात घ्या प्रॉब्लेम सेट 1.1 मधील 5च्या 5 एक्झाम्पल झाले सोडवून. तुम्ही काय करायचं? एकदा बघून आणि दोनदा न बघता सोडवून मला रिप्लाय द्यायचा. आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.